वर्धा में आशा कार्यकर्ता, आंगनवाड़ी कार्यकर्ता और सहायिकाएं अपनी बकाया मानदेय की मांग को लेकर धरना प्रदर्शन पर है। इन महिला कर्मियों को पिछले 11 महीनों से वेतन नहीं मिला है। जून 2024 से ये आशा वर्कर लंबित मानदेय से वंचित है। इसे लेकर सरकार को कई बार ज्ञापन भी सौंपे गए, लेकिन कोई ठोस कदम नहीं उठाया गया। सीटू संगठन के नेतृत्व में यह प्रदर्शन जिला परिषद कार्यालय के सामने किया गया, जहां महिलाओं ने नारेबाजी कर अपना आक्रोश जताया। प्रदर्शन के दौरान सिर्फ वेतन ही नहीं बल्कि अनुबंध कर्मचारियों को न्यूनतम वेतन, मानदेय में बढ़ोतरी और आशा तथा आंगनवाड़ी कार्यकर्ताओं को सरकारी कर्मचारी का दर्जा देने की मांग की गई। इस मामले में शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर से विशेष रूप से हस्तक्षेप करने की अपील की गई। आज 20 मे 2025 जे आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे ते यासाठी ठरवलेलं आहे की आमचे जे 4 ते 5 महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे, मानधन नाही दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे। तसंच आमच्या सोबतच काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे, त्यांचे सुद्धा 2 महिन्यापासून पगार नाही झाले आहे। ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं सुद्धा आज 1 वर्ष झालं आहे, त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे। सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे। आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना कर्मचारी त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या बहिणीचेच लाड करत बसलेलं हे सरकार आहे। आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता, आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय, कुठलेही सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे, अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करतात। सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेले आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे। त्यांचं वेळेवर जे काही मानधन असते ते त्यांच्या वेळेवर 1-1 महिन्याच्या अंतरावर जर दिलं, समजा जसा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो 1 महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होतं, तसं आमची पण हे आहे की आम्हाला 1 महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे आणि ह्या सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे। आपल्या राज्याचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर आहेत, त्यांना सुद्धा आमची एकच विनंती आहे की भाऊ तुम्ही आमचं जे काही मानधन आहे ते आमच्या महिन्याचं आमच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे, अशी एक मागणी आम्ही पंकज भाऊ भोयरकडे पण करत आहे आणि त्यांनी वरच्या लेवलवर सुद्धा आमची ही मागणी मांडायला पाहिजे की ज्या काही योजना कर्मचारी तुम्ही राबवून राहिले आहे, त्यांच्याकडून काम करून घेत आहे, तर त्यांना महिन्याचं त्यांचं मानधन त्यांच्या पदरात द्यायला पाहिजे, एवढीच आमची सरकारला विनंती आहे। आणि आज हा जो आंदोलन ठेवलेला आहे, जर सरकारला आम्ही आज हा आंदोलनामार्फत सरकारला इशारा देत आहे की जर सरकारने आमचं हे मानधन 4-5 महिन्याचं आमच्या खात्यात जमा जर केलं नाही तर आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन 9 जुलैला सुद्धा करणार आहे आणि सरकारला हा एक इशारा